नमस्कार. रीतास टेस्टी किचनमध्ये आज बनवणार आपण चिवडची भाजी. ही चिवडची भाजी बनवणार आहोत. ही चिवडची भाजी घेतलेली आहे 1 पाव, बेसन, चणा डाळचं पीठ, लसूण, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, धने पावडर, मोहरी, जिरा पावडर, मिरची पावडर, हळद, नमक, हिंग. पहिले भाजी चांगली धुवून घेतली, निसून घेतली, यातला काळी कचरा काढून घेतला, 2-3 पाण्याने धुवून घेतली, पाणी निथळू दिलं. आता याला बारीक चिरून घ्या. बारीक चिरून घ्यायचे भाजीला अशी बारीक चिरून घेतली. ही भाजी उन्हाळ्यामध्ये चांगली मिळते. ही उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी चांगली असते, थंड असते. ही भाजी उन्हाळ्यामध्येच चांगली मिळते ही. चला याच्यामध्ये आता तिखट टाकून घेऊ. डाळीचं पीठ टाकून घेऊ. तिखट टाकलं. हळद टाकून घेऊ अर्धा चम्मच, छोट्या चम्मचने. थोडे धनी पावडर 1 चम्मच, अर्धा चम्मच जिऱ्याची पावडर, नमक टाकून घेऊ. याला चांगलं मिक्स करून घेऊ. बेसन थोडं कमी वाटते मला, अजून बेसन टाकू आपण. पूर्ण वाटीभर बेसन टाकलंय मी. आता भाजी फोडणी देऊ. कढईमध्ये तेल टाकून घेऊ. या भाजीला तेल थोडं जास्तच लागते. तेल तापलंय. थोडा हिंग टाकून घेऊ. मोहरी पाव चम्मच, कांदा टाक. कांदा लालसर होऊ दे, थोडा बदामी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊ कांद्याला. लसूणची पेस्ट टाकू. कांदा लसूण फ्राय झाला आपला. आता ही भाजी टाकून देऊ. या भाजीमध्येच आपण तिखट मीठ सर्व टाकलेलं आहे, हळद सर्व. फक्त कांदा लसूण मोहरी तेच फ्राय करायचे आपल्याला, नंतर ही भाजी टाकून द्यायची. मिक्स करून घ्या. याला कमी गॅसवर शिजू दे. भाजी खालीवर करायची, मधामध्ये भाजी कमी गॅसवरच शिजू द्यायची. खालीवर करत राहायचं आहे भाजीला, झाकण काढून. परत याला थोडा वेळ होऊ देऊ. भाजी झाली, मोकळी मोकळी झाली चांगली. कोथिंबीर टाकू आपण त्याच्यात. कोथिंबीर टाकू. बघा अशी मोकळी मोकळी झाली. जास्त मोकळी पण नाही, जास्त ओली पण नाही, अशी ठेवायची भाजी आपल्याला.
भाजी झाली, काढून घेऊ आपण या बाउलमध्ये काढून घेऊ. झाली आपली भाजी, चिवडची भाजी ताटामध्ये वाळून घेतली आपण भाजी. त्याच्यासोबत अशी तिखट मीठ तेल टाकलेली कैरी बारीक चिरून छान लागते. या भाजीवर थोडं तेल घ्यायचं वरून, त्याची टेस्ट चांगली येते. वरणासोबत तोंडी लावायला होती भाजी, एकदम सुकी सुकी चांगली लागत. वरणासोबत तोंडी लावायला करायची. वरण भात भाजी कैरी अशी तिखट मीठ लावलेली. बघा करून, आवडली तर तुम्हाला छान लागते. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.